नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पेपर 4 म्हणजे पेपर 4 याच्यामध्ये आता कधी झालेली एक्झाम ही दिनांक 26 सप्टेंबर 2025 म्हणजेच अवघ्या 2 महिन्यापूर्वीचा पेपर आहे, तोच आपण सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन पेपर कसा सॉल्व करायचा ते पण आपण याच्यामध्येच बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. परंतु वेळ न खाता आपण लगेच सर्वप्रथम क्वेश्चन बघू. तर जास्तीत जास्त शिफारस केलेल्या आवाजाची पातळी किती असते? तर 85 डेसिबल्स असते. आणि परत एक क्वेश्चन विचारला त्याच्यामध्येच आवाजाची मोजमाप कशात करतो आपण? तर डेसिबलमध्ये करतो. हे लक्षात ठेवायचे 2 क्वेश्चन याच्यावरती पडतात. आता ही ध्वनी प्रदूषणवरती. त्यानंतर ते शालेय आरोग्य सेवेखाली येते, डॅश खाली येते. शालेय MCH येतं. MCH म्हणजे कळलं, शालेय आरोग्य सेवा ही MCH सेवेखाली येते, म्हणजेच मदर चाइल्ड हेल्थ. समजलं. त्याच्यानंतर इथं हिरव्या पालेभाज्यामध्ये व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात अवेलेबल असते. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये असणारी अंगणवाडी हा टिंबटिंब कार्यक्रमाचा घटक आहे. तर कशाचा? ICDS कार्यक्रमाची. ICDS योजना आहे ना, एकात्मिक बाल विकास योजना. ही अंगणवाडीची दालं तिथे एकात्मिक बाल विकास योजना घ्यायचीच आपल्याला, त्यामुळे हे तर खूप सोपं होतं. त्यानंतर गरोदर स्त्रियांसाठी लोहाची दैनिक गरज किती असते? दैनंदिन म्हणजे दिवसाला किती? 40 मिलीग्रॅम आहे लोहाची. त्यानंतर आपण आता योग्य जोड्या जुळवा. तर जोड्या प्लाझ्मोडियम वायवॅक्ससाठी म्हणजेच मलेरिया. त्यानंतर इथं संरक्षण अन्न म्हणजेच व्हिटॅमिन C. खूप सोप्या पद्धतीचा ना हेच म्हणजे जे आता 25 मध्ये विचारले गेलेले आहे तुम्हाला ही जोड्या. तर ह्या जोड्या 2015 मध्ये विचारले गेलेले आहे, म्हणजेच रिपीट झालेलं आहे. आणि सगळी क्वेश्चन पेपर रिपीट झालेली, त्यामुळे सर्वांनी चांगला अभ्यास करा. प्रिव्हियस इयरच्याच क्वेश्चन पेपर विचारले जातात. तर समजलं. त्यानंतर फळा खडूसहित व्याख्यान म्हणजेच आपलं काय येणार आहे? परिणामकारक दृकश्राव्य साधने, म्हणजे दृक आणि श्राव्य डोळ्याला पाहणारे भेटणार आहे खडूना. आणि व्याख्यान म्हणजे कानाला ऐकायला भेटणार आहे. त्यानंतर इथं बुद्धकोष्ठता, तर त्याचं आहे म्हणजे रेषेदार पदार्थ. प्रसूतीपूर्व काळजी, तर TTचं वॅक्सिन, टिटॅनियस टॉक्साईड. त्यानंतर आता चुकी बरोबर बघू. तर लवकर निदान आणि तात्काळ औषधोपचार हे प्राथमिक पातळीची प्रतिबंधात्मक पातळी होय. आता लवकर निदान आणि तात्काळ उपचार ही किती प्राथमिक पातळी आहे का? नाही, ही दुय्यम पातळी आहे. प्राथमिक पातळी कोणती आपली? प्रतिबंधन करणे, विशेष संरक्षण देणे, ह्या प्रथम पातळी आहे. त्यानंतर शरीर मन यांचे योग्य कार्य म्हणजे सकारात्मक आरोग्य होय, हे बरोबर आहे. आता चूक आपण सांगितलं ही चूक आहे, तर याच्या मागचं कारण माहीत पाहिजे आपल्याला, का चूक आहे. त्यामुळे तुम्हाला कसं होणार आहे? खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहणार आहे. पिवळ्या रंगाच्या फळांमध्ये व्हिटॅमिन D हे भरपूर प्रमाणात असते. ही चूक काय आहे? कारण व्हिटॅमिन A मध्ये असतो. पिवळ्या रंगाच्या फळामध्ये व्हिटॅमिन A जास्त असतो, D नाही. त्यामुळे हे पाठ करायचे, ही चूक आहे. संसर्गजन्य कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जाळणे ही उपयुक्त पद्धत आहे. बरोबर आहे. कारण संसर्गजन्य कचरा जाळून टाकलं योग्य राहणार आहे. त्यानंतर खोलीत चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहण्यासाठी किंवा वायुविजन होण्यासाठी समोरासमोर खिडकी असणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही वायुविजन ही टीप बघसाल त्याच्यामध्ये हे सविस्तर लिहिलेलं आहे, तर ही बरोबर आहे. तर समजलं, चूक बरोबर बरोबर. आता याच्यानंतर येणार आपल्या टिपा. त्या टिपामध्ये काय काय विचारलेलं बघा. IMP टिपे, शीत साखळी, संदर्भ सेवा आहे, संवाद कौशल्य आणि आजाराचे चक्र. तर यापैकी 3च लिहायचे. तुम्ही काय करसान? 4 लिहिसाल. तर 4 लिहिलं मार्क भेटणार आहे का? नाही, 3च लिहायचे आहे. आणि ते तिन्ही पण आपल्याला ज्या परफेक्ट येत आहेत त्याच लिहायचे. तर शीत साखळी सोपी एकदम, आजाराचे चक्र पण सोपं आहे. त्यानंतर संवादाचे कौशल्य, तर संवादाचे कौशल्य याचा 15 मार्काचा क्वेश्चन पडतो किंवा 5 मार्काचा पडतो. तर आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर शीत साखळी मी समजून सांगणार आहे आणि आजाराचे चक्र पण. त्यानंतर इथं फरक स्पष्ट करा, सुट्टी सुजवटी. त्यानंतर ॲक्टिव्ह प्रतिकारशक्ती, पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, पाण्यामार्फत पसरणारे आजार, हवेमार्फत पसरणारे आजार. त्याचबरोबर कोणते फरक आहे अजून? रुग्णालयीन परिचर्या आणि सामाजिक आरोग्य परिचर्या. आता याच्यामध्ये PHCचा व्हिडिओ अपलोडेड आहे 15 मार्काचा. तो बघून घेतल्यानंतर तुमचे हे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केले जाणार किंवा लिहून दिले जाणार. मी व्यवस्थित नोट्स काढलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये पण नोट्स व्यवस्थित आहे, तुम्हाला दुसरे व्हिडिओ शोधण्यापेक्षा. परंतु आता तुम्हाला जे लिहायचं आहे, क्वेश्चन पेपर लिहायला घेतली तुम्ही, तर ही सर्व एकदा लिहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करायच्या वेळेस मग व्हिडिओ बघा दुसरे आपले. त्यानंतर गृहभेटीचे उद्देश. आता गृहभेटीवर 15 मार्काचा विचारलेला आहे, PSCवरती 15 मार्काचा. ऑरमध्ये आता तुम्ही काय करसाल? वरचे 2 लिहिसाल, खालचे 2 लिहिसाल, असं करायचे का नाही? वरचे लिहायचं, तर मग PSCचा सर्व क्वेश्चन घ्यायचा, सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे.
नाहीतर मग तो येत नसेल तर गृहभेटीचा सर्व करायची. समजलं. त्याचनंतर इथं 5 नंबरचं आता खाली आहारशास्त्राची व्याख्या लिहा, अन्न घटकाचे वर्गीकरण करा, प्रथिनांचे कार्य लिहा आणि जीवनसत्वांची यादी आणि त्यांच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांची यादी. तर हे झालं आपले क्वेश्चन पेपर. आता आन्सर शीट आपण सॉल्व्ह करायला घेऊ. तर याच्यामध्ये पहिलं आपलं शीत साखळी म्हणजेच कोल्ड चेन. त्याच्यामध्ये काय काय लिहायचे ते तुम्ही सविस्तर बघून घ्या. आता एक्सप्लेन करायला वेळ नाही आहे कारण व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे. त्यामुळे जवळपास आपल्याला 6-7 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे. तरी मी तुम्हाला प्रस्तावना सांगते. शीत साखळी ही कशाची योजना आहे? कार्यक्षमता, लसींची कार्यक्षमता टिकवण्यासाठी अत्यावश्यक घटक म्हणजे योजना आहे आपली. तर त्याच्यामध्ये असं लिहायचं. त्याच्यानंतर व्याख्या लिहायची. प्रस्तावना लिहिली, मग व्याख्या लिहायची. व्याख्या लिहिल्यानंतर साधने कोणती कोणती वापरतो आपण याच्यामध्ये? शीतगृह वापरतो, ILR, डीप फ्रीझर, आईस पॅक, वॅक्सिन कॅरियर हे आपण त्याच्यामध्ये साधने वापरणार आहे. तर प्रत्येक साधनांचं एक्सप्लेनेशन लिहायचं आपल्याला, कसं कसं होतं, काय काय होतं हे तुम्ही लिहू शकता. शीतपेट्या, वॅक्सिन कॅरियर, आईस पॅक. तर हे पॉज करू तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून घ्या किंवा मग ऑनलाईन बघितलं व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या नोट्स काढून घ्या. त्यानंतर ते संवाद. आता सेकंड टिप आहे आपली. तर हा 15 मार्काचा क्वेश्चन मी अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलवरती समजून घेण्यासाठी बघू शकता. आता फक्त मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करण्याचं काम करते. त्याच्यामध्ये प्रस्तावना लिहायची, त्यानंतर व्याख्या लिहायची. आता व्याख्या 2 आहे. तर वरची व्याख्या तुम्हाला जी सोपी वाटेल ती व्याख्या लिहा, पाठ करा. त्याच्यानंतर संदेशवहनाचे घटक कोणकोणते? तर प्रेरक, ग्राहक, संदेश. त्याच्यानंतर माध्यमे, मागोवा. त्याचबरोबर संवादाचे प्रकार लिहायचे. किती प्रकार आहे आपले ते प्रकार. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकार एक्सप्लेन करायचा आहे. शाब्दिक, मौखिक, संदेशवहन म्हणजेच आपले संदेशवहन म्हणजे संवाद आहे. संवाद कौशल्य म्हणता येईल त्याला. त्याच्यानंतर संवादामध्ये म्हणजे किंवा संदेशामध्ये अडथळा निर्माण करणारे घटक कोणकोणते? तर परिणाम करणारे घटक शारीरिक, मानसिक, परिसरात्मक आणि संदेश देणारा, संदेश घेणारा हे असे. त्यानंतर ANMची किंवा GNMची माहिती व संप्रेषण म्हणजे याच्यामध्ये काय आपली जबाबदारी आहे? अडथळे दूर करणे ही अशी आपली जबाबदारी याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क गेन करता येईल. आता सेकंड बघू आपण आजाराचे चक्र. आजाराचे चक्र. आता हा क्वेश्चन काय आहे तुम्ही म्हणायचं लिहिलेलं नाही, मी डायरेक्ट फोटो काढून तयार केलेले, त्यामुळे त्याच्यामध्ये तर हा क्वेश्चन आहे बघू शकतो तुम्ही. त्याच्यामध्ये डिसीजची व्याख्या लिहिली, नंतर त्याच्यामध्ये सिद्धांत मांडले होते. आता हा क्वेश्चन मी अपलोड केलेला आहे मिडवायफरीचं ANM मिडवायफरीचं क्वेश्चन पेपर म्हणजे बुक्समध्ये हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये सुपर नॅचरल सिद्धांत, जंतुशास्त्र सिद्धांत, साथरोगशास्त्र, तिपाई. तर याच्यामध्ये 2 शास्त्र वरचे लिहिले नाही तर चालतं, पण साथरोगशास्त्र तिपाई लिहायची. याच्यामध्येच आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. यामध्ये काय चक्र आहे? कारक, पर्यावरण, यजमान हे चक्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये बघू आपण रोग होण्याची कारणे, डिसीज होण्याची म्हणजे आपला आजार होण्याची कारणे लिहायची. त्याच्यामध्ये कारक सर्वप्रथम मेन काय राहतं? कारक राहतो. तर याच्यामध्ये कारक हा पहिला घटक आहे. त्याच्यानंतर यजमान, मग पर्यावरण. कारकामध्ये कोणकोणते घटक आहे बघा तुम्ही आता. कारकमध्ये जैविक घटक, आहारी घटक, भौतिक, रासायनिक, शरीराबाहेर यांत्रिक घटक आणि एंडोक्राईन म्हणजे नलिकाविरहित ग्रंथीचे घटक हे घटक झाले. नंतर पर्यावरण सेकंड नंबरचा. पर्यावरणामध्ये भौतिक पर्यावरण, जैविक पर्यावरण, मनोसामाजिक पर्यावरण तर इत्यादी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर रोगक्षम म्हणजे यजमान. यजमानामध्ये त्यांचं अनुवंशिकता, वय, लिंग, सामाजिक आर्थिक स्थिती, जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव इत्यादी झालं. तर आपले आता तिन्हीचे तिन्ही शॉर्ट नोट झाले, कंप्लीट झाले. आता नंतर आपला फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये सुक्ती सुजवटी तुम्ही बघू शकता. चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहे, तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ म्हणजे शॉर्ट अपलोड केलेलं आहे मी. तरी त्याच्यामध्ये काय करायचं? वैशिष्ट्य लिहायचं, सुक्ती लिहायचं, सुजवटी. मग सर्वसाधारण ॲपिरियन्स कसा असणार आहे ती लिहायचं. त्वचा सूज असणार आहे का, गाल, पोट कसे असणार आहे, हाडे कसे असणार त्याची, आणि इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसायला भेटणार आहे सुकटी खडचं, ही सुकटी, ही सुजवटी. तर समजलं. यानंतर बघणार आहे आपण परत रुग्णालयीन परिचर्या आणि सामाजिक आरोग्य परिचर्या याच्यामध्ये काय काय फरक आहे. तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हिडिओ खूप लेंदी होतोय कारण 10 मिनिटं झालेली आता, अजून भरपूर राहील, त्यामुळे मी फास्ट घेते. त्यानंतर आता पाणीजन्य रोग आणि हवेतून पसरणारे रोग. तर हे तुम्ही
जेवढ्या भेटल्या मला तेवढे नोट्स माझ्याकडे अवेलेबल होते आणि तेवढ्या प्रोव्हाइड करण्याचं काम करते. झालं. आता रोगप्रतिकारशक्ती. तर रोगप्रतिकारशक्तीमध्ये याच्यामध्ये असं व्यवस्थित लिहून दिलेलं नव्हतं बुक्समध्ये, मी तसंच फोटो काढून टाकला. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर ही ॲक्टिव्हवरची स्वनिर्मित म्हणजेच त्याच्यामध्ये प्राप्त नैसर्गिक आहे आणि प्राप्त केलेली म्हणजे स्वनिर्मित आहे. त्यानंतर येतं परनिर्मित म्हणजेच बी आपली पॅसिव्ह. त्यानंतर परनिर्मितमध्ये पण 2 प्रकार पडलेले, एक नैसर्गिक आणि कृत्रिम आहे. त्याच्यानंतर येतं आता 15 मार्काचा क्वेश्चन आपला प्रायमरी हेल्थ केअर. तर प्रायमरी हेल्थ केअर पहिला क्वेश्चन आला म्हणजेच क्वेश्चन फोर्थमधला पहिला. तर प्राथमिक आरोग्य सेवेची व्याख्या लिहा. त्याच्यामध्ये व्याख्या बघितली 2 मार्काला ही व्याख्या विचारली जाते. ही व्याख्या लिहायची 2 मार्काला. त्यानंतर तत्वे लिहायची आपल्याला. तर ही तत्वे तुम्ही लिहू शकता. समसमान वितरण, त्वरित व वेळेवर सुलभ रीतीने उपलब्ध व्हावी, इझी असेसिबल. त्याच्यानंतर अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, फोकस ऑन प्रिव्हेन्शन, अनेक क्षेत्रांचे एकत्रीकरण, लोकांचा सहभाग, हे तत्वे झाले. त्याचबरोबर आता हे तत्वे एक्सप्लेन करायचे. तर हे एक्सप्लेन तुम्ही बघू शकता. हे व्यवस्थित नोट्स काढा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, जे तुम्हाला समजलं ते. आता ही पुस्तकाची भाषा आहे नाही, खूप लेंदी होणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या नोट्स काढा तुमचे आणि कीवर्ड लिहिली तरी काही हरकत नाही. त्यानंतर घटक पण 4 मार्काला विचारलेले. तर तुम्ही याला एक्सप्लेन करू शकता. आता भरपूर वेळा विचारले गेलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट, सर्वांनी चांगला अभ्यास करा. नंतर आरोग्य शिक्षण, त्याच्यामध्ये लसीकरण, पोषक आहार, उपचारात्मक सेवा, रोगांचे नियंत्रीकरण, प्रतिबंधनावर केंद्रीकरण, हे असे भरपूर आहे, तुम्ही लिहू शकता. सुरक्षित पाणी पुरवठा, अत्यावश्यक औषधांची उपलब्धता, माता बाल आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण सेवा. तर ह्या सेवा आपल्याला जे तुम्ही लिहिलेले घटक आहे ते पण एक्सप्लेन करायचे. त्यानंतर आपलं थर्ड क्वेश्चन येतं हे 4th नंबरचा, फंक्शन ऑफ PHC म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य काय काय, वैद्यकीय सेवा, सुविधा, प्रजनन, आणि हे तुम्ही सर्व 10च्या 10 लिहून टाकू शकता. 10, 12 नाही, भरपूर लिहिलेले मी, 14 लिहिलेले जवळपास. हे सर्व तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर प्रत्येक सेवा ही एक्सप्लेन करायची. वैद्यकीय सेवांमध्ये आपण काय काय करतो, प्रजनन बाल आरोग्य सेवांमध्ये काय काय करतो. पोषक आहार. तर हे तुम्हाला प्रत्येक व्यवस्थित लिहायचे. त्याच्यानंतर आपला ऑरमध्ये क्वेश्चन किंवा त्याच्या PHCला ऑरमध्ये क्वेश्चन देतो गृहभेट. गृहभेटीचे पहिले उद्देश विचारलेले त्यांनी. तर उद्देश काय आहे, कुटुंबाची पाहणी करणे, प्रतिबंधन करणे, गृहपरिचर्या देणे, आरोग्य संवर्धन करणे, पाठपुरावा करणे, माता बाल संगोपन करणे, आणि आरोग्य शिक्षण देणे, तर इत्यादी आहे. तुम्ही हे घेऊ शकता. त्याच्यानंतर येतात तत्वे काय आहे, ही कशी पाहिजे, सुनियोजित पाहिजे, हेतुपूर्वक पाहिजे, ऐच्छिक पाहिजे, सोयीस्कर पाहिजे. तर हे सर्व असं डायग्रामॅटिकली जेणेकरून तुम्हाला पेज लवकर भरणार आहे. आणि आता खूप लवकर आपल्याला टाईम कमी असतो, जेव्हा टाईम कमी असणार तेव्हा डायग्रामॅटिक जास्त लिहायचे. तर समजलं, हे सर्व तुम्ही लिहायचे. झालं. त्याच्यानंतर येतं गृहभेटीचे फायदे काय काय. तर फायदे बघून घ्या तुम्ही ते काय काय फायदे. चुलीपर्यंत प्रवेश भेटतो, घरात सर्वांना आरोग्य शिक्षण देता येते, प्राथमिक आरोग्य सेवा देण्याकरता गृहभेट उपलब्ध असते, उपयुक्त ठरते, तर इत्यादी फायदे दिलेले. त्यानंतर येतं आहारशास्त्र. तर 5वा क्वेश्चन नंबर 5 नाही, आता क्रम राहिला गृहभेटीचा क्रम. तर तयारी करणे, मग परिचय करणे, मग मूल्यांकन करणे कुटुंबाच्या आरोग्य स्थितीचं, त्यानंतर हस्तक्षेप करणे, दस्तऐवजीकरण करणे, अनुवर्तन करणे. तर हे तुम्ही क्रम आहे. त्याच्यानंतर येतं आहारशास्त्राची व्याख्या लिहायची. त्याचबरोबर त्याचे वर्गीकरण करायचे. वर्गीकरण, अन्न घटकाचे वर्गीकरण करणारे आपण. त्याच्यामध्ये प्रोटीन, फॅट, मिनरल्स, विटॅमिन्स, वॉटर, कार्बोहायड्रेट इत्यादींमध्ये आपल्याला त्याचे वर्गीकरण करायचे. प्रत्येक एक्सप्लेन करायचे. प्रथिने म्हणजेच काय, त्याचा स्रोत काय, कर्बोदके, त्याचबरोबर अजून फॅट्स, मिनरल्स, मग प्रथिनांचे कार्य. परत थर्ड क्वेश्चन आहे आपला, प्रथिनांचे कार्य लिहा. किती मार्काला आहे, 5 मार्काला. तर मग वाढ व विकासासाठी कार्य करतो, शरीराची वाढ करणे, नवीन पेशींची निर्मिती, शरीराची झीज भरून काढणे, रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणे, हे असे त्याचे कार्य आहे. त्याच्यानंतर येतं आपले जीवनसत्व, विटॅमिन्स, त्यांची यादी, त्यांच्या अभावी होणारी विटॅमिन्सची यादी करायची आहे आणि त्यांच्या होणाऱ्या आजारांची यादी करायची आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. आता ही व्यवस्थित क्लासिफिकेशन लिहिलेलं आहे मी. क्लासिफिकेशन ऑफ द विटॅमिन्स. तर फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल केलं. त्याच्यानंतर फॅट सोल्युबलमध्ये ADEK, वॉटर सोल्युबलमध्ये B आणि C येते. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही
विटॅमिन एच्या अभावापायी आपलं काय होतं, रातांधळेपणा होतो, डीपासून मूडदूस, ईपासून गर्भपात होतो आणि विटॅमिन केचा कमतरता झाल्यानंतर रक्तस्राव होतो. त्याच्यानंतर विटॅमिन B1 म्हणजेच थायमिनपासून बेरी, विटॅमिन B12पासून स्टोमाटायटिस, त्याच्यानंतर येतं अँग्युलर स्टोमाटायटिस. B2मुळं, B3मुळं पेलाग्र होतो, नायसिनपासून कमी पडल्यानंतर होता. विटॅमिन B6 पासून जिभेचा दाह, विटॅमिन B12 पासून पर्निशियस ॲनिमिया आणि विटॅमिन C पासून स्कर्वी होतो. तर झाले आपले क्वेश्चन पेपर सॉल्व. तर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असंच मला क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर कमेंट करा. धन्यवाद.